कि बुजुर्गों के बनाए हुए साहिबा को मत छोड़ना। कभी खुशबू के पीछे गुलिस्ता को मत छोड़ना। कभी खुशबू के पीछे गुलिस्ता को मत छोड़ना। कहीं ऐसा ना हो कि हाथों से जन्नत निकल जाए। सास बहू के झगड़े में कभी माँ बाप को नहीं छोड़ना। कभी माँ बाप को नहीं छोड़ना। कि चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना। जय भी माँ, जय भी। चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना। अरे बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे इनकार मत करना। इनकार मत करना। माँ की दुआ खाली नहीं जाती। माँ कैसी होती है? माँ की दुआ खाली नहीं जाती। भगवान से भी ये बात टाली नहीं जाती। भगवान से भी ये बात टाली नहीं जाती। एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती। एक माँ पाली नहीं जाती। शिरू ये बोलतात मजला सुखते मिळाले नाही रामू कट तुझला। सुखते मिळाले नाही रामू कट तुझला। सुखते मिळाले नाही रामू कट तुझला। का दुःखी हो, का दुःखी हो रडू नका साहेबा लहान मुलावा। 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 हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती। हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती। मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती। मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती। वो सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते। हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती। मेरे माँ को सिलाई नहीं आती। माँ बोलायचे होते मला खूप तुमच्या संग, परंतु येई न बोलता आला हा प्रसंग। परंतु येई न बोलता आला हा प्रसंग। परंतु येई न बोलता आला हा प्रसंग। जे माय बापाचं करेल त्याला जीवनात कमी पडत नाही। काहीच नव्हतं माझ्याजवळ, इमानदारीने सांगतो, किरायाला राहत होती। पण आज माझ्या मायच्या आशीर्वादानं, बाबासाहेबाच्या पुण्याईनं, जे भी माझ्या मायच्या आशीर्वादानं, बाबासाहेबाच्या पुण्याईनं आज माझ्या घरी 5 किरायवाले राहतात। बाबासाहेबाची पुण्याई बघा कसा दिवस होता। पण जो माय बाबाचं करेल त्याला जीवनात कमी पडत नाही। आणि जो माय बाबाला बेमान होईल, इमानदारीच्यानं त्याच्या अंगात किडे पडल्याशिवाय राहत नाही। खरं सांगतो तुम्हाला, माय बापाचं करा, कारण त्याच्या एवढं कोण्या तुमच्या घरी कुत्रा पाळता, कुत्र्याला 2 चपात्या टाकता, मोठे मोठे कुत्रे पाळतात, माय बापाला तुम्ही वृद्धाश्रम मध्ये नेऊन ठेवता। तो तुमच्या जिंदगीवर। माझी माय 1 वर्ष झाली अमरावतीला गेले। मला वाटतं माझ्या भावाच्या घरी खूप सुखी आहे, पण नहीं बबलू भाऊ, मेरे सिवा मेरी माँ सुखी नहीं रहती। उस दिन मेरे माँ को फोन पे मेरी भाभी डांट रही, मैंने सुना मेरी माँ रो रही थी। मैं लेके आऊंगी उसको। साहिली गरीबी आपण साहिला असो, तरी कोटी लेकर मुखी भरवीला घास। भरवीला घास, भरवीला घास।
माय सांभाळून उतर, माय माय सांभाळून उतर. त्या मायचा हात धरा रे कधीतरी, पाय बी घसरते. पाय बाबी की हात धरून उतरव, मा पाय घसरत. साहिली घर माझ्या मायना 100 रुपये दिले. माय माग बिमार पडली आणि माझी माय आता गाऊनच घालते, कारण पाय मोडलं तर लुगडं काही घालता येत नाही. मी म्हटलं मा तुझे कपाट भरून लुगडे आहेत म्हटलं, माझ्या घरी 5-5, 10-10 हजाराची तुला लुगडे घेतलेले आहे म्हटलं, तू लुगडे घालत नाही म्हटलं. मा काय करू बाई म्हणे, आता पडून हात माहित तसे, पण आता डॉक्टरने सांगितलं म्हणे असंच घाला, गाऊन वगैरे हे वगैरे घ्यायला लागते तर नाही घालता येत म्हणे. त्या दिवशी विचार केला, मा तुला लुगडं घालतात तसं, पण हजारो माझ्या माया आहे ज्याला लुगडं घालता येते. मग त्या दिवशी विचार केला, नाही काहीतरी कमस कम रोजच्या कार्यक्रमामध्ये 10 लुगडे साड्या तरी वाटल्या पाहिजे माझ्या मायच्या नावाने, इमानदारीच्या नावाने. आणि त्या दिवसापासून कमस कम जेवढं झालं माझ्याकडून, माझी एक माय नाही घालत, पण या हजारो माझ्या माया आहे ज्यांना कुणाला लुगडे आहे कुणाला नाही, आता घालतील. म्हणून त्या दिवसापासून माझ्या मायच्या नावाने घेऊन येतो. हे तर माझ्या मायाच होत, मला खूप आनंद होते. यायनं घातलं, मला असं वाटतं माझ्या मायनं घातलं म्हणून. खरं सांगतो तुम्हाला, साहिली गरिबी आपण साईला त्रास, तरी कोटिले करमुखी भरवी घास. तरी कोटिले करमुखी भरवी घास. तरी कोटिले करमुखी भरवी घास. कारण प्रत्येक ठिकाणी या विषयी मी सांगत असते, आणि इथं पण मला खरंच ऐकणाऱ्या महिला मंडळ वाटल्या की मला असं वाटतं तो विषय सांगावं म्हणून. एक मुलगा एक आई असते, नवरा लहानपणीच मरून जाते. लहान मुलगा असताना आई मुलाला लायण्याचं मोठं करते, तरी मुलगा 10-12 वर्षाचा राहते, पण त्या आईचा डोळा पूर्ण खोका झालेला असते. त्या आईच्या डोळ्याने आईला दिसत नाही आणि पूर्ण बेरूप दिसते तो डोळा. म्हणून मुलगा म्हणते, आई तू ना माझ्या मित्रासमोर येत जाऊ नको. बरं बाळा ठीक आहे. एक दिवस ना हा शाळेत जाते, जेवण करून जात नाही. आता आईची माया म्हणजे येडी, तर आई काय करते, मागून त्याला टिफिन घेऊन जाते. मुलगा जसा पायते आईला, आई तू माझ्या शाळेत कशी काय आली? अगं माझे मित्र मला हसतील ग आई, माझे मित्र मला काय म्हणतील, माझे मित्र मला हसतील. आई म्हणते, बाळा माझं चुकलं, मग याच्यानंतर मी तुझ्या शाळेत कधीच येणार नाही. आई घरी जाते, मुलगा दिवसभर घरी जात नाही, रात्री घरी जाते. आणि घरी गेल्यावर मायला म्हणते, आई तू एक काम कर ना, मला शहरात शिकायला टाक ना आई, तर मला गावशी वाटत नाही, मला पोरं खूप चिडवतात गाई. आई विचार करते, पहिली वेळ पोरांना काही म्हटलं आणि लेकराला कशी नाराज करू म्हणून गावच्या पाटलाकडे जाते, सरपंचाकडे. दादा हे माझं घर आहे ना, हे तुमच्याकडे घाण ठेवा आणि मी तुमच्या इथं मरेपर्यंत महिने भरतो, पण मला पैसे द्या, माझ्या लेकराला मला शहरात शिकायला पाठवायचं आहे. सरपंच पैसे देते, पोराला शहरात शिकायला टाकते. दरवर्षी आई पैसे पाठवते, पण पोरगा गावात येत नाही. पाहता पाहता पोरगा मोठा होते, आई आपल्या महिने भरत राहते. पोरगा मोठा होते, मोठा झाल्यानंतर तिकडेच नोकरीवर लागते, तरी आईची भेट घेत नाही. तिकडेच लग्न करते, तरी आईची भेट घेत नाही. नंतर त्याला एक मुलगा होते आणि तो फेसबुकवर फोटो टाकते. शेजारचा एक पोरगा येते, आई काकू तुझ्या पोराला पोरगा झाला बघ, फेसबुकवर फोटो टाकला. आई म्हणते, काही झालं तरी चालेल, पण नाथाचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही. म्हणून काही आपल्या जवळ राहते, बांधून करून घेते आणि शहरामध्ये जाते, बेल वाजवते. जशी बेल वाजवते पोरगा दार उघडते. जसं दार उघडते हिला असं वाटते इतक्या वर्षानंतर माझं पोरग मला पाहून खुश होईल, पण पोरगा खुश होत नाही. आईला म्हणते, आई तू इथं कशी काय आली? माझं पोरग तुला पाहून घाबरेल, माझी बायकोला मी काय सांगू? माझ्या बायकोला सांगितलं का मला कोणीच नाही. आई म्हणते, बाळ मी रिश्ते नाते जोडायला आली नाही, पण तुझ्या पाया लागते, एकदा मला नातवाचं तोंड पाहू दे, पुन्हा तुझ्या दारात कधीच येणार नाही. पण तो हरामखोर पोरगा ऐकत नाही आईचं. आईला धक्का मारून काढून देते आणि दार लावते. काही वर्ष निघून जातात. काही वर्षानं त्या शाळेतून, गावच्या शाळेतून जे पोरं शिकून मोठे अधिकारी झाले त्यांचा तिथं सत्कार ठेवतात. याचा सुद्धा ठेवते. याला गावात बोलावतात, हा गावात येते, शाळेत जाते, सत्कार घेते, नंतर विचार करते, मी इथं आलो माझ्या आईच्या भेटीला नाही गेलो तर लोक मला नाव ठेवतील, म्हणून उभ्या घरी जाऊन बघतो, म्हणून घरी जाते. पाहिलं तर याच्या घराला दार लॉक लावलेलं असते. शेजारच्या काकूला विचारते, काकू माझी आई दिसते का तुला? ती काकू म्हणते, बाळ तुझी आई कुठे गेली माहित नाही, पण जाताना ना मला एक चिठ्ठी
मला बोलली की माझं पोरग कधी ना कधी येईल, तर ही चिठ्ठी माझ्या पोराला देजो. ही चिठ्ठी घे. चिठ्ठी घेते आणि ती चिठ्ठी खोलते. त्या चिठ्ठीत लिहिलेलं असते माय मावल्यांनो. ती आई म्हणते, बाळ खरं सांगू तुला, विकी सगळ्यांना घे, बाळ तुला खरं सांगू, मी जीवनभर माझ्या नवऱ्याची एक आखरीची निशाणी होती घर, ती मी तुझ्यासाठी गहाण ठेवलं, ते पचलं, मला दुःख नाही झालं रे बाळ. मी जीवनभर महिने भरले तुझ्यासाठी, तरी मला दुःख नाही झालं. पण खरं सांगू बाळ, मला दुःख कधी झालं, तू तिकडेच नोकरीवर लागला, लग्न केलं, वाईट नाही वाटलं बाळ. पण खरं सांगू तुला, ज्यावेळेस तू मला नाताचं तोंड नाही पाहू दिलं, त्यावेळेस माझं मन लढलं रे बाळ. त्यावेळेस माझं मन लढलं. अखेरच्या वेळेस मला नाताचं तोंड बघायचं होतं. पण आज तुला खरं सांगते बाळ, ज्या डोळ्याचा तू जीवनभर तिरस्कार केला, अरे तू 2 वर्षाचा होता, खेळता खेळता तुला एका गाडीने उडवलं, त्याच्यात तुझा डोळा फुटला, तुला मन आंधळ म्हणून नये म्हणून माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला रे. माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. आज ज्या डोळ्याने तू जग बघत आहे ना बाळ, हा डोळा ह्या आईच्या डोळ्याने जग बघत आहे. माझ्या आईचा तू तिरस्कार केला जीवनभर. आई कशी असते, रडू नका साहेबा, चष्मा फुटते आणि ती आपल्या पोराला म्हणते, बाळ माझा चष्मा फुटला, मला काही दिसत नाही ना, मला चष्मा आणून दे. आई ह्या हप्त्यात ना माझा हात जरा तंग आहे, पुढच्या महिन्यात तुझा चष्मा आणून दे, पुढच्या महिन्यात म्हणते. तरी पोरगा आणत नाही. सून म्हणते, कशाला तुमच्या आईला चष्मा पाहिजे, काय करते तुमची आई, स्वयंपाक करते का, आई तसं खाते. तेव्हा ती आई म्हणते की काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा, काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा, तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा, मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. किसको दुनिया देखने का शौक है मेरे लाल, अरे चश्मा लगा के मैं तेरी सूरत देख सकती थी, मैं तेरी सूरत देख सकती थी. रडू नका साहेबा, लहान मुलाबा, रडू नका साहेबा, लहान मुलाबा, रडू नका साहेबा, लहान मुलाबा. रमाईचा शेवट गाते. यानंतर एक जयंती गीत गाणार आहे, जय जय. आणि कारण मला 800 किलोमीटर जायचं आहे, सिंगल कार्यक्रम आहे, म्हणून मला असं वाटलं की 10 वाजेपर्यंत कार्यक्रम होईल. माझा नाशिक जवळ धुळेला प्रोग्राम आहे, इथून 800 किलोमीटर आहे आणि पोहोचणं फार जरुरी आहे. मला वाटलं 10, 11, 12 वाजता निघणं होईल, पण डोंगरे भाऊनं खूप प्रोग्राम लेट केला, काही हरकत नाही. तरी जय जय. तुमच्यासारख्या पब्लिक मध्ये खरंच उठायची इच्छा नाही होऊन राहिली, तरी सुद्धा या रमाई नंतर एक जयंती गीत गाणार आहे. त्यानंतर मात्र कार्यक्रमाला तुम्ही थोडं समजून घ्या मला. रडू नका साहेबा, रमाईचा शेवट गाते, लक्ष असू द्या. सोडून जाईल मी तुम्हाला आता, नावाची व यशवंताला सांगते जाता जाता, नावाची व यशवंताला सांगते जाता जाता, नावाची व यशवंताला सांगते जाता जाता. प्रथम मनाला, प्रथम
जयंती गीत सादर करते कारण तुम्हाला माहित